अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये अनेक ठिकाणी जे फटका बसलेला आहे। आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकच्या बाहेरच आहोत आणि याच ठिकाणी सकाळची वेळ असते। सकाळच्या वेळेस या ठिकाणी अनेक लोक कामावर जात असताना अनेक लोक या ठिकाणी नाश्ता करत असतात। मात्र पाहायला गेलं तर ती गर्दी आता या ठिकाणी दिसून येत नाही। त्याचं कारण म्हणजे अनेक स्टॉलचे आणि दुकानांचे गॅस सिलेंडर संपल्यामुळे या ठिकाणी थेट त्यांना दुकान बंद करावं लागत आहे। वडापावचे भाव जरी वाढले असतील मात्र दुसरीकडे गजाननसारखा वडापाव जो येतो या ठिकाणी आता या ठिकाणी बंद अवस्थेत आपल्याला दुकान दिसत आहे। त्यामुळे अनेक लोकांची या ठिकाणी रोजगार सुरू होता तो आता बेरोजगार होणार आहेत। त्यामुळे इंडक्शन असेल कोळशावरती आता काहींनी स्टॉल आता सुरू केलेले आहेत। मात्र असे असताना आजूबाजूचा परिसर पाहिला तर या ठिकाणी चायनीजची दुकानं आहेत, फूडची दुकानं आहेत, चहाची देखील दुकानं आहेत। या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या अभावी या ठिकाणी सर्वच दुकानं आता बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना बसलेला आहे आणि या ठिकाणी सकाळचे जे ग्राहक आहेत त्यांना देखील आता या ठिकाणी नाश्ता करण्याची जी सोय होती ती देखील बंद करण्यात आली आहे। त्यामुळे मोठा फटका या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतो। पाहायला गेलं तर याच ठिकाणी गॅस नसल्या कारणास्तव आता थेट इंडक्शनचा वापर देखील काही स्टॉल चहाचे स्टॉलवाले करत आहेत। पाहू शकतात याच ठिकाणी एसटी डेपो देखील आहे परिवहनचा आणि याच ठिकाणी अनेक लोक चहासाठी या नाश्त्यासाठी या ठिकाणी येत असतात। हे इंडक्शन आहे, या इंडक्शनवरती सध्या तरी या ठिकाणी चहा उकळता आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र असे असताना अनेक फूड स्टॉल जे आहेत ते बंद झालेले आहेत। त्यामुळे या ठिकाणचे कामगार असतील त्यांना देखील नामुष्की झालेली आहेत। हे जे सर्वजण जे एस टीचे कामगार आहेत त्यांना चहावरती आता भागावं लागतं। सकाळची वेळ असते, नाश्त्याचं ठिकाण म्हणजे एस टीच्या बाहेर डेपोच्या बाहेर असतं। आता सध्या तरी आपण त्यांना विचारूया, हे स्टॉल बंद केलेलं आहे गॅस सिलेंडर मिळत नसल्या कारणास्तव। कारण अनेक ठिकाणचे फूड स्टॉल बंद झालेत, मोठा फटका बसत आहे या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी जेवणासाठी। नाश्ता आणि जेवणासाठी मोठा फटका बसतोय या ठिकाणी गॅसमुळे बसतो ना, गॅस नसल्यामुळे फटका बसलेला। सध्या या ठिकाणी जे वडापावचं सेंटर आहे, वडापाव महाग केला तरी मात्र गॅस मिळत नाही। काय सांगा? गॅस कमी असल्यामुळे काही जण आहेत या ठिकाणी। तुम्ही या ठिकाणी रोज नाश्ता करायला येतात का? वाटतं गॅस सिलेंडर अनेक लोकांना मिळत नाही, गॅसचे भाव देखील वाढवलेत तरी सुद्धा कमतरता का वाटतं? काळा बाजार कुठंतरी होतो त्याच्यामुळे आरोप केला जातो, त्यामुळे गॅस सिलेंडर मिळत नाही। हा, ते चेकिंग तर करायला पाहिजे सरकारने। कसं आहे माहिती आहे, ते आपलं आम्ही लोक बुकिंग करतात, अजूनपर्यंत बुकिंग होत नाही। ते बोलतात 21 दिवसांनी येणार आहे आणि बाकी ब्लॅक लोकांना 3-3 हजार 2.5 हजार रुपयाला विकतात, 5-5 हजार रुपये काय काय ठिकाणे। मानखुर्दले एकाने माणसाने बोलला 5,000ला एक सिलेंडर। काय करणार माणसं, बोला सरकार लक्ष देत नाही। हा, चेकिंग करायला पाहिजे माणसानं, सरकारने ड्युटी आपल्या निभावायला पाहिजे। आपण बाजूला जे आहे ते चहावरती वेळ आली आहे। इंडक्शन वडापावचं दुकान बंद आहे किती दिवसापासून? कालपासून बंद आहे। नाश्त्याची दुकान सगळे पब्लिकला परेशानी आहे आणि गरीब लोकांचे खायचे वांदे झालेले सर। मग या ठिकाणी कामगार जे आहेत त्यांची देखील बेरोजगारी वाढणारे बेरोजगार झालेत हाला आणि ते सगळे काम करणारे ते पण रोजगार झाले, ते बसलेले बिचारे बाहेर दुकान बंद करून। दुकानं आहेत ती बंद करून आता बाहेर बसले असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र अनेक लोक या ठिकाणी असतात। गॅस सिलेंडर या ठिकाणी नसल्यामुळे अनेक स्टॉल आहेत, आपण ते स्टॉल देखील दाखवणार आहेत। गॅस सिलेंडरच्या अभावी या ठिकाणी अनेक फूड स्टॉल आहेत, चायनीजचे स्टॉल आहेत ते देखील बंद अवस्थेत आहेत। गेल्या काही दिवसापासून गॅसची कमतरता जे ते ठाण्यामध्ये देखील जाणवत आहेत। अनेक फूड स्टॉल जे ते बंद ठाणे स्टेशन परिसरात आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता या संदर्भात आता सरकार असेल, गॅस एजन्सी असेल, कशाप्रकारे गॅस सिलेंडर यांना देणार आणि यांचा व्यवसाय कधीपर्यंत सुरू होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।